रोज माझी सुरुवात पूजा करूनच होते, पण आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळं मी सत्यनारायणची पूजा दर पौर्णिमेला मांडत असते. तर आपण पहिल्यांदा पूजा करून घेतली देवघरातली, नंतर पूजा मांडून घेतली. पूजा मांडत मांडतच मी मोबाईलवर कथा लावत असते. कथा मोबाईलवर लावून पूजा करूपर्यंत संपन्न होते, कारण वाचायला पण टाईम नसतो आणि कथा पण नाही आहे माझ्याजवळ, त्याच्यामुळे मी मोबाईलमध्येच लावते. आणि पूर्ण पूजा वगैरे मांडून घेतली. पूजा बघा अशा प्रकारे मी मांडून घेतली. शिवलेले अमृत वगैरे आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी वाचणार आहे, त्याच्यामुळं शिवलेले अमृत पण तिथे ठेवले होते. नंतर प्रसाद बनवून घेतला. आपला रव्याचा प्रसाद असतो ना, तो रवा भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पिठी साखर टाकून ते देवाला नैवेद्य दाखवते आणि पंचामृत हे अशा प्रकारचं मी देवाला सकाळच्या टायमाला नैवेद्य दाखवते. नंतर नैवेद्य देवाला दाखवून घेतला आणि नंतर माझी स्वयंपाकाची तयारी करायची होती. मला उशीर झाला होता आज पूर्ण देवपूजा आणि सत्यनारायणची पूजा मांडल्यामुळं. त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. वरण, भात, चपाती, भाजी करून घेतली आणि अशा पद्धतीने बघा भाजलेला रवा असतो तो थंड होऊपर्यंत वाट बघावी लागते. थंड झाला की आपलं मध्ये पिठी साखर मिक्स करायची. थंड नाही झाला रवा की आपल्याला साखर टाकल्यामुळं पाणी सुटतं. नंतर प्रसाद तयार झाल्याच्या नंतर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. प्राजक्ता म्हटली मी दाखवते. त्याने खालीच ठेवला नैवेद्य, वर ठेवायला पाहिजे. प्राजक्ताने पंचामृताने नैवेद्य दाखवून घेतला. मी आणि श्रीने मिळून आरती केली आणि नंतर मी माझ्या स्वयंपाकाला लागले. चपाती भाजी पीठ मळून ठेवलं होतं, वरण करून घेतलं आणि चपात्या करून घेतल्या. कधी कधी खूप घाई होते, पसारा होतो सगळा वाट्यावर, पण विलाज नाही त्याला. आधी चपात्या करून घेतल्या आणि राहिलेली शेवटची चपाती आमच्या श्रीला साखरेची चपाती लागते. आधी माझ्या रोजच्या चपात्या करून घेतल्या. हे बघा शेवटची चपाती मी श्रीला करते साखर घालून. तो कधी कधी डब्यात नेतो, खातो. मला साखरेची चपाती कंटिन्यू म्हणजे नियमित करावंच लागते रोज सकाळी. मधून थोडी फाटली होती. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.